खमंग आणि पौष्टिक नाश्त्यासाठी दुधी भोपळ्याच्या वरची साल काढून भोपळा किसून घेतला. तर इथे मी अर्धा दुधी भोपळा किसून घेतलेला आहे. त्यामध्ये घालायचा बारीक कट केलेला कांदा, एक छोटी वाटी गहू पीठ आणि त्याच वाटीने एक वाटी चना डाळीचं पीठ घातलं. तर ज्वारीचं पीठ इथे मी अंदाजानेच घालत आहे. तर एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घालून ठेचा घालूया. हिरवी मिरची, लसूण, ओवा आणि जिऱ्याचा ठेचा घातला. त्यासोबतच हळद, लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ घालून खूप सारी कोथिंबीर घालायची. तर यामध्ये पाणी न घालता असंच हे पीठ हे मळून घ्यायचं आहे. तर भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं. तर अजिबात पाणी न घालता छान पीठ असं हे मळून घेतलं. 5 मिनटं पीठ रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण त्याचे थालीपीठ बनवणार आहोत. तर त्यातील थोडंसं पीठ घेऊन थालीपीठ असं थापून घेतलं. त्याला मध्ये असे होल करून घ्यायचे. तर तवा छान असा गरम झाला की त्यावरती तेल सोडून तव्याला सगळीकडनं असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ तव्याला चिटकत नाही. तर थालीपीठवरती कांदा, कोथिंबीर, खूप सारे तीळ घालून अलगद उचलून थालीपीठ असं तव्यावरती घालायचं. तुम्ही बघू शकता कपडा पूर्णपणे ओला करून घेऊन त्यावरती हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे. वरतून पुन्हा कांदा, कोथिंबीर, तीळ घालून सगळीकडनं असं तेल सोडून घ्यायचं. मस्त असं 2 मिनटं एक साईड भाजली की थालीपीठ हे पलटी करून घ्यायचं आहे. तर छान असं पलटी करून घेतलं. तुम्ही बघू शकता काय सुंदर असं थालीपीठ दिसत आहे. या साईडनेही पुन्हा तेल सोडून छान असं दोन्ही साईडने ब्राऊन रंगावर थालीपीठ भाजून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता सकाळी जर या पद्धतीचा नाश्ता केल्यास दिवसभर तुमची एनर्जी कशीच लॉस होणार नाही आणि कितीही काम करा तुम्हाला अजिबात थकवा येणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा. धन्यवाद.